नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या बी द चेंज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला एपीजे अब्दुल कलाम माहीत असतील किंवा त्या अगोदर आपले महात्मा गांधीजी माहीत असतील, त्यासोबतच सुभाषचंद्र बोस माहीत असतील. त्यानंतर आपले जे पहिले भारतीय होते ज्यांना पहिला नोबेल पुरस्कार मिळाला ते म्हणजे आपले रवींद्रनाथ टागोर होते, हे माहीत असतील. त्यासोबत ह्या जगामध्ये 300हून जास्त पेटंट रजिस्टर करणारा निकोलस टेस्ला हेही माहीत असतील. आता तुम्हाला वाटत असेल की ह्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीपासूनच हे का विचारतो की हे माहीत आहेत का, ते माहीत आहेत का, हे माहीत असतील, ते माहीत असतील. कारण मित्रांनो, आपण जे कोणी बनतो हे कशावरती ठरतं की आपल्यासोबतचे मित्रमंडळी कोण आहेत आणि आपण आपला आदर्श कोणाला मानतो. पण तुम्हाला काय वाटतंय की जे एपीजे अब्दुल कलाम आहे, त्यानंतर सुभाषचंद्र बोस आहेत, महात्मा गांधीजी आहेत, रवींद्रनाथ टागोर आहेत, त्यासोबतच निकोलस टेस्ला जे आहेत, हे आपला आदर्श कोणाला मानत होते? तर हे आदर्श मानत होते की स्वामी विवेकानंद यांना. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो कशावरती आहे. सर्वप्रथम आपणा सगळ्यांना जो आजचा जो दिवस आहे 12 जानेवारी, त्या दिवशी आपण काय करतो की इंटरनॅशनल युथ डे म्हणून साजरा केला जातो. त्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ह्या आजच्या या मंगलदिनी आपण काय करूयात की जे स्वामी विवेकानंद जे आहेत त्यांची जी जीवनी आहे त्याच्यामधून आपण जास्तीत जास्त गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करूया. आता त्यांच्या जर पूर्ण जीवनीचा अभ्यास केला तर एवढ्या मोठ्या लोकांना त्यांनी काय केलंय की प्रेरित केलं, तर मग त्यांचा जो अभ्यास आहे तो थांबणारच नाही. पण आपण काय करूया की आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो फक्त 3 गोष्टींची लिमिट करूयात. आता त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत की जे आपले स्वामी विवेकानंद आहेत त्यांच्या जीवनीमधून आपण कोणत्या 3 गोष्टी शिकू शकतो त्यावरती आपला फोकस करूया. आता तत्पूर्वी आपण काय करूयात की जे नरेंद्रदास दत्त होते त्यांना जो स्वामी विवेकानंद हे नामकरण कसं झालं याच्या पाठीमागची एक छोटीशी जी स्टोरी आहे ते बघूयात आणि त्यामध्येच त्यांचं जे बालपण आहे तेही बघूयात. आणि ह्यामध्ये आपले ज्या 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत त्यांच्या जीवनामधून ह्या पूर्ण होऊन जातील. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की हा जो व्हिडिओ आहे हा सगळ्यात शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि ह्या अगोदरही आपण असे बरेचसे व्हिडिओ केलेत. आपण काय म्हणतोय की हे जे आपले महापुरुष आहेत ह्या महापुरुषांकडे बघण्याचं आपलं जर परसेप्शन बदललं किंवा म्हणतात ना आप खाली नजरिया बदलो नजारे अपने आप बदल जाएंगे. आपल्याला काय करायचं आहे की यांच्याकडे बघण्याचा फक्त आपला जो नजरिया आहे तो फक्त आपल्याला बदलायचा आहे. त्या अगोदर आपण काय केलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनीवरती व्हिडिओ केला आहे, त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराज आहेत, त्यासोबतच आपले भगतसिंग आहेत, असे बरेचसे जे आपले महापुरुष आहेत त्यांच्या जीवनावरती आपण बरेचसे व्हिडिओ केले. त्याची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यासोबतच जिथं तुम्ही आता व्हिडिओ बघताय तिथं उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात आय बटन एक दिसत असेल, त्या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ह्या महापुरुषांबद्दल आपण जे व्हिडिओ केलेले आहेत ते पाहायला मिळतील. आशा करतो की हे व्हिडिओ तुम्हाला आवडतील आणि येणारा जो पुढचा व्हिडिओ असेल ह्या सिरीजमधला त्यामध्ये तुम्हाला कोणत्या महापुरुषांच्या जीवनीमधून काय शिकता येईल हे ऐकायला आवडेल. हे खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की करू शकता. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जे नरेंद्रदास दत्त होते यांचा जो जन्म आहे तो कसा झाला त्याबद्दल थोडासा त्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. आता जे स्वामी विवेकानंद होते त्यांच्या आईचं नाव होतं भुवनेश्वरी आणि आपल्या घरामध्ये जसं देवदेवतांची पूजा केली जाते, आपल्याही आईसाहेब आहेत किंवा आपले जे आजी आहेत ते बऱ्याचशा देवी देवतांची पूजा करतात. तसंच स्वामी विवेकानंद जे होते त्यांची आई जी होती शंकराचे निसर्ग भक्त होते. त्यांनी काय केलं की शंकराची पूजा करत शंकराकडे एक साकडं घातलं की मला एक छान आणि असा प्रगल्भ असा एक पुत्र दे जो आपली जी देशाची स्थिती आहे. कारण त्यांचं जर पूर्ण घर बघितलं तर ते कसं होतं की परोपकार करणारं घर होतं. स्वामी विवेकानंदाचे जर बाकी बघितले, त्यांचे वडील बघितले, त्यांचे अँसेस्टर्स बघितले तर आपणाकडे जे काही आहे हे उत्स्फूर्तपणे बाकीच्यांना देणं हा गुण जणू काही त्यांच्या अनुवंशिक परंपरेनुसारच त्यांच्यामध्ये आला असावा. मग त्यांनी काय केलं की शंकराकडे मागणं घातलं किंवा आपल्या मराठीत आपण म्हणूया की एक साकडं घातलं की मला एक असा पुत्र दे की जो आपल्या देशाची दशा आहे किंवा जी स्थिती आहे ते बदलण्यामध्ये थोडंफार त्याचं कॉन्ट्रिब्युशन करू शकेल. जसं त्यांनी हे शंकराकडे साकडं घातलं तसंच एके दिवशी संध्याकाळी काय झालं की ज्या भुवनेश्वरी देवी आहेत त्यांना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये शंकर भगवान जे आहेत ते प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की मी इन टर्म्स ऑफ ह्युमन बीइंग तुमच्या उदरी एक अवतार घेतो आणि तो काय करेल की हा जो मानव जातीचा जो आहे तो उद्धार करेल.
आता हा मग बघत बसू ना की ही किती अंधश्रद्धा आहे, ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं की ह्या गोष्टीकडे श्रद्धा म्हणून बघावं, हा ज्याचा कसा प्रश्न आहे. आपण काय करतो की त्यांच्या जीवनामधून जे काही शिकतात ते शिकून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. पण त्यांचा जो जन्म आहे तो कधी झाला तर तो होता की 12 जानेवारी 1863 रोजी. त्या दिवशी काय होते की मकर संक्रांत होती आणि विशेष म्हणजे त्या दिवशी कोणता वार होता की सोमवार होता. सगळ्यांना माहित आहे की हा सोमवार कोणाचा मानला जातो, विष्णूचा आपण सोमवार मानला जातो. आणि त्यांचा जो जन्म आहे तो कसा झाला होता 6:33 म्हणजे नुकताच सूर्योदय होणार होता आणि त्याच वेळी हे जे नवीन पर्व सुरू होणार होतं त्याचाही उदय झाला होता. आता त्यांचं जे बालपण आहे ह्या बालपणामधून आपण एक छोटीशी गोष्ट शिकू शकतोय की त्यांना जे आवडत होतं की त्यांना काय वाटायचं की हे डिस्क्रिमिनेशन नसायला पाहिजे सोसायटीमध्ये. म्हणजे मी गरीब आहे, तू श्रीमंत आहे, मी उच्च आहे, तू नीच आहे, त्यासोबतच बाबा हा गरीब आहे, तो श्रीमंत आहे. आणि त्यांचं जे पूर्ण आयुष्य आहे जर तुम्ही ते बघितलं तर त्यांनी हा फरक मिटवण्यामध्येच त्यांचं जे आयुष्य आहे ते सध्या केलं. आता ह्याच्याच रिलेटेड एक छोटीशी गोष्ट आहे. काय होतं की हे नरेंद्रदास दत्त जे होते हळूहळू आपले स्वामी विवेकानंद मोठे होत होते आणि त्यांचे जे वडील होते ते काय होते की कलकत्त्याचं जे कोर्ट होतं त्याच्यामध्ये वकील म्हणून काम करत होते. आता वकील म्हणजे त्यांचा जो काही दिनक्रम असेल किंवा त्यांच्याकडे येणारे जे लोक असतील ते कोण असतील हे तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो. त्यांनी काय केलं होतं की सिगारेट ओढण्यासाठी ज्या पाईप आहेत किंवा राज कपूर जर तुम्हाला आठवले किंवा राजकुमार जर आठवले तर ते जे पाईप धरण्याचं जो आहे किंवा आपले मराठीमधले जर मामा तुम्हाला आठवले ते ही वाहा ते जर आठवलं तुम्हाला तर ती पाईप जी काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या वडिलांच्या 2 पाईप ठेवल्या होत्या. एक जी पाईप होती ही हिंदू लोकांसाठी होती, त्यांचे जे क्लायंट्स येणार आहे, पण दुसरी जी पाईप होती ही मुस्लिम लोकांसाठी होती. आता ह्यांची जी चौकस बुद्धी अशी होती की हे असं का केलं असेल किंवा ह्याच्यामध्ये काय फरक असेल. तर त्यांनी काय केलं की त्या छोट्याशा वयामध्ये त्यांनी जी हिंदूसाठी ठेवलेली पाईप होती त्याच्यामधून ही जे सिगरेट आहे ते ओढून बघितलं, प्लस मुस्लिमांसाठी ठेवलेली होती त्याच्यामधून सिगरेट ओढून बघितलं. त्यांना विशेष फरक काहीच जाणवलं नाही. आणि आता हे इथपर्यंतच थांबले नाहीत. म्हणजे बी फिअरलेस म्हणजे त्यांच्या आयुष्यामधून आपण पहिला जो मुद्दा शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तो हाच आहे की आपण आपल्याला एखादी गोष्ट जोपर्यंत स्वतः अनुभवातून समजत नाही तोपर्यंत त्यावरती विश्वासही ठेवू नका आणि ते तशीच फॉलो करू नका. त्याच्यासाठी प्रश्न विचारायला शिका. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही विचारणं वगैरे टाळता हे कशासाठी टाळता की आपण घाबरतो. म्हणजे बऱ्याच जणांकडे आयडियाज असते, प्लॅन्स असते, रिसोर्सेस असते, सगळ्या गोष्टी असतात, पण आपण ते का करत नाही तर आपण घाबरतो आणि म्हणतो मग हे असं झालं मग तसं झालं तर हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, समाज काय करेल, ऍक्सेप्ट करेल का, करणार नाही काय, ह्या भीतीपोटी आपण ती गोष्ट करणं टाळतो आणि ह्याच्यामध्येच आपल्या आतमधली जी क्रिएटिव्हिटी आहे ही मरत. पण ते तर स्वामी विवेकानंद होत्या, तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस नव्हते. त्यांनी काय केलं की हे दोन्हीच्या दोन्ही पाईप त्यांच्या वडिलांकडे घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की विचारलं की बाबा मी या हिंदूंच्या पाईपमधून काय सिगारेट ओढून बघितली आणि जे मुस्लिमांसाठी ठेवले त्या पाईपमधूनही सिगारेट ओढून बघितली, पण मला विशेष फरक जाणवलाच नाही. मग हे तुम्ही जो फरक आहे हा का केलाय. त्यावेळेस त्यांच्या वडिलांकडे ह्यांना समर्पक असं किंवा ह्यांना जे व्यवस्थित पटेल असं उत्तर नव्हतं. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की आज युजल बाकीचे जे वडील करतात त्यांच्यासारखं त्यांना थोडंफार रागावले आणि तिथून हुसकावून लावले. पण त्यांचा जो चौकसपणा आहे आणि जो फिअरलेसपणा आहे तो तसाच राहिला. असंच एके दिवशी काय व्हायचं की जसं जसं ते मोठे व्हायला लागले की त्यांचा एक मित्र बनला आणि तो मित्र आणि हे काय करायचे की त्यांच्या घराच्या बाजूलाच एक भलं मोठं झाड होतं. ते काय करायचे की दोघांचे शर्यत लावायचे आणि पळत पळत जाऊन त्या झाडावरती चढायचे. कोण सगळ्यात वरती जाईल तो जिंकला. मग ह्यांचा जो पराक्रम चाललेला असतोय तो जो त्यांचा मित्र आहे त्याचे आजोबा बघतात आणि आजोबांना थोडी काळजी वाटते. तर तुम्हालाही आजोबा असतील मित्रांनो, नातवाचे आजोबा किती काळजी करतात हे मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगायची गरज नसावी, ते सगळ्यांना माहितीच असेल. मग ते आजोबा काय करतात की भीतीपोटी किंवा काळजीपोटी ते जो मित्र असतो त्यांचा त्याला सांगतात की बाळा तू असं पळत जाऊन झाडावरती चढत जाऊ नको. तर तो काय असतोय की लहान मुलगा आहे, त्याच्यामध्ये म्हणजे चांगलं काय वाईट काय हे अजून बिंबलेलंच नाही किंवा हे मोठं आहे ह्याच्यापासून हे जाऊ शकते हेही बिंबलेलं नाही. मग तो काय विचारतो चौकस बुद्धीनं की आजोबा हे असं का सांगतात, मला का नाही चढायचं. तर आजोबा भीतीपोटी किंवा काळजीपोटी काय म्हणतात, अरे बाबा एवढ्या मोठ्या झाडावरती भूतं राहत असते तर ते गेल्यानंतर तुला खाऊन टाकतील, त्यामुळे तू जाऊन झाडावरती चढून. तसा तो जो मुलगा आहे तो घाबरतो. पण हे जे स्वामी विवेकानंद आहेत जे घाबरतील ते स्वामी विवेकानंद कसे असं म्हणल्यासारखंच त्यांच्या आयुष्याचं समीकरण होतं. ते काय करतात एके दिवशी संध्याकाळी सगळे झोपायची वाट बघतात आणि सगळे झोपल्यानंतर गपचीप उठतात आणि जाऊन त्या झाडावरती चढून बसतात.
आणि अगदी रात्रभर ते त्या भूताची वाट बघत बसतात. आणि जसा की सूर्योदय होतो तसे त्या झाडावरून खाली पळत येतात आणि त्या मित्राच्या घरी पळत जाऊन त्याला जाऊन सांगते की भूत वगैरे काही नसतंय, मी रात्रभर त्या भूताच्या झाडावरती वाट बघत बसतो पण मला ते भूत काय सापडलं नाही. मग ह्याच्यामधून तुम्ही काय शिकू शकताय मित्रांनो, की त्यांच्या जीवनीमधून एक तुम्ही चांगला गुण शिकू शकताय की तुम्ही बी फिअरलेस, म्हणजे कुठल्याही गोष्टीची मनामध्ये भीती तयार करून कोण घेतो, आपणच घेतो. ते फक्त नाही जरी घेतली तर आपल्याला जे काही अपेक्षित आहे ते आपण मिळवू शकतो मित्रांनो. आता आपण वळूया की त्यांच्या जीवनीमधून आपण दुसरा कोणता मुद्दा शिकू शकतोय किंवा काय शिकू शकतोय, कोणता एक गुण. तर तो जो दुसरा गुण जो आहे तो म्हणजे काय की बिलीव्ह इन युअरसेल्फ. म्हणजे कोणतीही गोष्ट करताना बऱ्याच वेळा काय होतं की आपल्यावरती विश्वासच नसतोय किंवा आपल्या मनामधून आवाज येतो की हे मला जमेल का. म्हणजे परत तेच उदाहरण घेऊया की आपण प्रत्येकाकडे प्लॅन्स असतात, आयडियाज असतात, रिसोर्सेस असतात, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तरी पण आपण ते का करत नाही, तर आपण काय करतो की स्वतःवरती शंका घेतो की हे मला जमेल का, मग ह्याच्यामध्ये पडलो आणि हे असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, मग हे मला नाही जमलं तर कसं, मग सगळे माझ्यावरती हसतील. म्हणजे आपला स्वतःचाच आपल्यावरती विश्वास नसतो आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी करणं जे आहे ते आपलं राहणं जातं. आता हे अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी परत आपण स्वामी विवेकानंदाची जीवनी आहे त्याच्यामधलीच एक छोटीशी एक गोष्ट घेणार. जर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की स्वामी विवेकानंद म्हणले की त्यांचं जे अमेरिकेची एक परिषद झाली होती ती कोणती होती, वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन. म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक देशातून त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह आला होता आणि तो त्यांच्या इथलं जे कल्चर आहे ते किती चांगलं आहे हे पूर्ण जगाला त्या परिषदेमध्ये सांगतो. आणि ह्याच्यासाठी आपल्या भारतामधून आपले रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कोण गेले होते, तर आपले स्वामी विवेकानंद गेले होते. आता हे त्यांचा प्रवास एवढा सोपा होता का. आज कसं आहे की मी इथून जाऊ शकतो, जवळचं जे एअरपोर्ट आहे ते शिकू शकतो, तिथून प्लेनला बसून डायरेक्टली अमेरिकेत जाऊ शकतो. पण त्यावेळेस ते तितकं सोपं होतं का. हे कधी होतं की 1800च्या ह्याच्यामध्ये होतं. तेवढं सोपं तर 100% नव्हतं. मग तिथं काय करायचं की त्यांनी जहाजाने प्रवास करत जाणार, त्याच्यामध्ये त्यांचे 5-6 महिने जाणार आणि तिथं जाऊन ते नुकतेच पोहोचले होते अमेरिकेमध्ये. आणि तिथं गेल्यानंतर काय झालं की ती जी परिषद होती ती परिषद 3 महिन्यांना असून लागली. आणि तुमच्या सगळ्यांना माहीत असेल की जे कोणी स्वामी वगैरे असतात हे त्यांच्या मटेरियलिस्टिक वेलबिंगसाठी कधीच काम करत नाहीत. म्हणजे त्यांच्याकडं पैसा कमवणे, साधन सामुग्री कमवणे किंवा माझं घर, माझं हे, माझं ते, असं काही नाही आहे. ते काय करायचे की त्यांच्याकडे जे काय आहे हे उत्स्फूर्तपणे इतरांसोबत शेअर करण्यामध्ये ते बिलीव्ह करणारे लोक असतात. मग स्वामी विवेकानंदांकडे काय होतं की तिथं अजून 3 महिने स्टे लांबवण्यासाठी त्यांच्याकडे काय होते की तितके मोजके असे पैसे नव्हते. मग त्यासाठी त्यांनी काय केलं की आपलं जे वेद आहे, म्हणजे आपला वेदांता काय सांगतो हे तिथले जे लोक आहेत त्या लोकांना त्यांनी शिकवायला चालू केलं. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांचे सेमिनार्स किंवा त्याच्या भाषेमध्ये जर म्हणलं तर जे वेबिनार्स आपण करतोय त्याच्यामधून त्यांनी काय केलं की आपल्या वेदाबद्दलचं जे त्यांचं नॉलेज आहे, जे त्यांना त्यांच्या रामकृष्ण परमहंस जे त्यांचे गुरु होते त्यांच्याकडून जे मिळालं होतं त्याच्यामधून ते काय करत गेले, सगळ्यांना ते शेअर करत गेले. त्याच्यामधून जो रेव्हेन्यू जनरेट झाला त्याच्यामधून त्यांना तिथं राहण्याची जी सोयी सुविधा ज्या आहेत ते त्यांना त्याचा उपयोग घेतला. आता हे जातानाही स्वतःवरचा विश्वास कसा ठेवू द्यायचा नाही किंवा स्वतःमध्ये जे काय आहे हे कसं शोधायचं ह्याच्याशी ही त्यांच्या आयुष्यामध्ये एक छोटीशी स्टोरी आहे. ज्यावेळेस हे वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन ह्याच्यामध्ये जाणार होते पार्टिसिपेट करण्यासाठी त्यावेळेस त्यांच्या ज्या शारदादेवी होत्या, आता ह्या शारदादेवी कोण होत्या, तर जे त्यांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस यांच्या धर्मपत्नी म्हणजे कोणती शारदादेवी. आणि ह्या शारदादेवींचे एक काय म्हणतात की व्यक्तिमत्व असं होतं की त्यांचे जे शिष्य आहेत त्यांच्या त्या पावलोपावली काय घ्यायच्या ते परीक्षा घ्यायच्या. आता ह्याला स्वामी विवेकानंद ही काय वेगळी अशी नव्हते, त्यांची पावलोपावली परीक्षा व्हायची. मग जायच्या अगोदर ते काय केले की शारदादेवी ज्या आहेत त्यांचा निरोप घेण्यासाठी आणि त्यांना सांगण्यासाठी ते गेले होते. तिथं गेल्यानंतर शारदादेवीला त्यांनी सांगितलं की अशी अशी एक वर्ल्ड पार्लमेंट रिलिजन आहे आणि त्या ठिकाणी आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं जे सौभाग्य आहे ते मला मिळालेलं आहे आणि मी तिकडं निघते, मला तुमचे आशीर्वाद द्या. मग हे सगळं त्या शारदादेवी ऐकून घेतात आणि त्या काय असतात की त्यांचं जे किचन आहे त्याच्यामध्ये काम करत असतात. त्या म्हणतात की स्वामीजी तुम्ही, त्यावेळेस ते स्वामीजी वगैरे म्हणलेलं नसणार आहेत का, तर स्वामीजी ही जी पदवी आहे त्यांना हे ज्यावेळेस ते पार्लमेंट करून आले त्यानंतर आपल्या भारतातल्या लोकांनी त्यांना दिली होती. त्यांनी काय केलं की जे नरेंद्रदास होते त्यांना मागितलं की ती पलीकडे पडलेला जो तो चाकू दिसतोय तो मला फक्त देशील का. तर ते बोलत बोलत त्याने तो चाकू घेतला आणि दिला आणि ते निघाले.
पण त्यांच्या मनात एक पाल चुकली की प्रत्येक पावलोपावली जी शारदा देवी आपल्या परीक्षा घेत होत्या, ह्यावेळेस मी एवढ्या मोठ्या कामासाठी चाललोय आणि माझी परीक्षा कशी काय घेतली नसेल. तर त्यांनी कुतूहलापोटी जातात आणि विचारतात, माफ करा पण जर वेळेस तुम्ही माझी परीक्षा घेता, माझी काय सगळ्यांचीच घेता, पण ह्यावेळेस तुम्ही माझी कोणतीही परीक्षा न घेता मला कसं काय धाडायला लागलं. त्यावेळेस ज्या शारदा देवी आहेत त्या स्मित हास्य करतात आणि सांगतात, अरे नरेन, मी तुझी परीक्षा तर घेतली, यांच्या लक्षात येत नाही. स्वामीजी म्हणतात की ती कशी बुवा, मला थोडं तुम्ही जर सांगितलं त्याबद्दल तर बरं होईल. त्यावेळेस शारदा देवी ज्या आहेत त्या बोलत्या होतात, त्या म्हणतात की तू जे हे मला सगळं सांगत होता त्यावेळेस मी तुला काय केलं होतं की जे सुरा पडलेला आहे किंवा जो चाकू आहे तो मी तुला मागितला होता. आता हा चाकू देण्यामध्ये तुझ्याकडे 2 ऑप्शन होते. आता ते 2 ऑप्शन कोणते होते? जो धारदार हिस्सा आहे त्या चाकूचा तो काय करू शकत होता की एका बाजूला धारदार हिस्सा आणि एका बाजूला लाकडी मूठ आहे त्याला पकडण्यासाठी, जेणेकरून काही इजा होईल. तू काय करू शकत होता? पहिला मार्ग आहे की धारदार हिस्सा माझ्याकडे करू शकत होता आणि तुला इजा होऊ नये म्हणून जे लाकडी मूठ आहे ते हातामध्ये धरून तुम्हाला देऊ शकत होता. दुसरा तुझ्याकडे पर्याय होता, तो म्हणजे काय की जो धारदार हिस्सा आहे तो तुझ्या हातामध्ये पकडू शकत होता आणि जो मूठ आहे लाकडी ते माझ्याकडे देऊ शकत होता, जेणेकरून मला इजा होऊ नये. पण तिथं तू तुझा जो प्रगल्भपणा आहे किंवा प्रत्येकाबद्दल आपल्या हृदयामध्ये जी करुणा आहे किंवा दया आहे ती तू दाखवलीस आणि तू काय केलंस की दुसरा पर्याय निवडला, म्हणजे जो धारदार हिस्सा आहे तो तुझ्या हातामध्ये पकडणं, म्हणजे जर इजा झाली तर ती मला हवी पण शारदा देवींना होऊ नये. हा जो तुझा विचार आहे हा खूप आणि खूप गरजेचा आहे की जो आजकालच्या मानवजातीमध्ये जर आपण बघितलं की प्रत्येक जण एकच विचार करतोय की मी कसा सेपर साईडला राहील किंवा मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये कसा राहील. किंवा आजकालच्या थोड्याफार तुम्ही गोष्टी बघा की बाबा एखादा मुलगा असतोय, तो शाळेच्या सहलीला चाललेला असते, त्यावेळेस त्याची आई त्याला सगळं देते की त्याची बॅग आहे, वॉटर बॉटल आहे, हे आहे ते सगळं देते आणि ते सगळं करून त्याची आई त्याला हा सल्ला देत नाही की मी जे तुला दिलंय हे सगळ्यांसोबत तू मिळून मिसळून वाटून खा, सगळ्यांची जाताना येताना काळजी घे, कुणाला काही कमी जास्त झालं तर तू लक्ष दे, असं न सांगता आजकालच्या बऱ्याचशा आई, असंही म्हणायचं नाही की सगळ्या तशाच आहेत, अजूनही काही चांगल्या आई आहेतच. नसेल तर ज्या माँसाहेब जिजाऊ आहेत त्यांची आज जयंती आहे, त्यांनी स्वराज्याचे 2 धनी घडवले. तसं जर आपण म्हणलं तर त्याही घडवू शकल्या नसत्या, सगळ्याच तशा असतात. त्यांनाही आपण अभिवादन करूयात आणि जी आपली स्टोरी राहिली त्याच्यावरती अजून फोकस करूयात. मग काय करतात की बायका सांगतात की तू काय कर की त्या बसच्या बरोबर मध्ये बस, म्हणजे मागून जर कोणी गाडी ठोकली तरी तू सुरक्षित राहशील, पुढून जरी तू गाडी कोणी ठोकली तरी सुरक्षित राहशील. म्हणजे आपले जे विचार आहेत हे किती खूप म्हणून होत चालले. आणि मित्रांनो, ह्यावरतीही आपण अगोदर एक व्हिडिओ केला की आपले विचारांची ताकद किती आहे ते आपल्याला कुठंपर्यंत घेऊन जाऊ शकते. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकता आणि आपलं जे जीवन आहे ते अजून उंचवण्याचा प्रयत्न करू शकता. मग त्या ठिकाणी जे शारदा देवीने सांगितलं त्यामध्ये त्यांचे डोळे उघडतात आणि ते खूप खुश त्या पार्लिमेंटला जातात. त्या पार्लिमेंटचंही मी तुम्हाला सांगितलं की तिथे गेल्यानंतर ते जे त्यांनी दिलेलं स्पीच आहे हे आज ताग आहे ते जगामध्ये सगळीकडे प्रसिद्ध आहे. त्यांनी जे स्पीचची सुरुवात केली होती त्यावेळेस संबोधनामध्ये ते काय म्हणत होते, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, आणि असं आतापर्यंत कोणीही म्हणाला नव्हता. आणि हे त्यांचं स्पीच होतं हे सगळ्यांचं झाल्यानंतर शेवटी होतं, तरीही त्यांनी तेवढ्या इम्पॅक्ट क्रिएट केला आणि आपलं जे वैदिक ज्ञान आहे हे पूर्ण जगाला त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही जी दुसरी गोष्ट आहे की बिलीव्ह इन युअरसेल्फ, म्हणजे तुमचा जर स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही किती काय आणि किती अलौकिक आणि असाधारण यश कमवू शकताय हे आपण स्वामी विवेकानंदाच्या जीवनामधून नक्की शिकू शकतो. आता जी तिसरी गोष्ट आहे जी आजकालच्या जगामध्ये बऱ्याचशा लोकांमध्ये, म्हणजे काही वेळा आपल्या प्रत्येकामध्ये ती गोष्ट मिसिंग आहे, म्हणजे आपण जे बोलतो ते नक्कीच करून दाखवत नाही किंवा दिलेले जे शब्द आहेत ते आपण बऱ्याच वेळा पाळत नाही. आता स्वामी विवेकानंदाच्या आयुष्यामधून आपण हे कसं शिकू शकतो की दिलेले शब्द कसे पाळावेत, त्याच्यासाठी परत त्यांच्या जीवनीमधली एक छान अशी गोष्ट आहे. ज्यावेळेस ही वर्ल्ड पार्लिमेंट झाली होती रिलिजनवरती, त्यानंतर त्यांची पॉप्युलरिटी खूप वाढली होती आणि त्यांनी काय केलं की हा जर माझा प्रचार करायचा असेल, म्हणजे वैदिक ज्ञान जे आहे हे इतरांपर्यंत पोहोचवायचं असेल तर काय करावं लागेल की मला बऱ्याचशा ठिकाणी जाऊन बोलावं लागेल, इन टर्म्स ऑफ पुस्तक किंवा जे ज्ञान आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचवावं लागेल. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की प्रत्येकाला जर मुक्ती हवी असेल किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो की अल्टिमेट लिबरेशन, तर त्या अल्टिमेट लिबरेशनसाठी काय असतात की बेसिकली 4 मार्ग असतात. आता ते 4 मार्ग कोणकोणते असतात? एक असतो तुमचा भक्ती योग, दुसरा असतो तुमचा ज्ञान योग, तिसरा असतो तुमचा क्रिया योग आणि चौथा जो असतो तो तुमचा कर्मयोग असतो. मग ह्या
4चे 4 अल्टिमेट लिबरेशनचे जे मार्ग आहेत त्यावरती त्यांनी पुस्तकं लिहिली. त्याच्यासोबत असे बरेचसे विषय आहेत, योगा, मेडिटेशन, ह्याच्यावरती त्यांनी पुस्तकं लिहिली आणि ते पूर्ण जगामध्ये त्यांनी पसरवण्याचं जे वैदिक सायन्सेस आणि वैदिक नॉलेज आहे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता हे असेच ज्यावेळेस बरेचसे सेशन टॉक्स द्यायला जात होते त्यावेळेस असंच एका ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्यांचं जे टॉक होतं ते संपवलं आणि ते संपवल्यानंतर ते बाजूला थांबले होते की कुणाला काय जर पर्सनली क्वेश्चन्स वगैरे विचारायचे असतील तर ते विचारू शकतात. तर ते तिथं उभं राहिले असताना एकदम अशी सुंदर आणि तरुण मुलगी तिथं आली आणि त्यांनी हसत स्वामी विवेकानंदांना सांगितलं की मी तुम्हाला काहीतरी मागणार आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही ते मला द्यावं. स्वामीजी म्हणले की जर मी तुम्हाला देऊ शकत असेल तर मी नक्कीच ते तुम्हाला देईन, मी तुम्हाला नाराज करणार नाही. तर ती जी तरुण होती त्या तरुणीनं व्यक्त होऊन दाखवलं की ती म्हणाली की मला तुमच्यासोबत लग्न करायचंय. पण स्वामीजी जे होते त्यांचा प्रत्येकाचा विचारांवरती किती प्रगल्भता असावी ही ह्या गोष्टीमधून आपण शिकू शकतोय किंवा आपली जी शब्दांची ताकद आहे ती आपण कशी वापरू शकतोय. जर तुमच्या माझ्यासारख्या कोणाला जर असं समोरून प्रपोजल आलं असतं तर ते हिंदीमध्ये एक मुहावरा आहे ना, खुशी का ठिकाणा न राहणं, मतलब तशी आपली अवस्था झाली असती. पण ते कोण होते की स्वामीजी होते. त्यांनी तेवढ्याच शांतपणे विचारलं की देवीजी तुम्हाला माझ्यासोबत लग्न का करायचं आहे. तर त्या म्हणाल्या की जर मी इतकी सुंदर असेल आणि तुम्ही जर इतके नॉलेजेबल असाल आणि जर आपल्या दोघांचा जर संगम झाला तर ह्याच्यामधून जो आपलं पुढचं जनरेशन येईल ते किती प्रगल्भ आणि किती हुशार असेल. मग त्यावेळी स्वामीजीने एक स्मित हास्य केलं आणि त्यांनी सांगितलं की देवीजी ह्याच्या उलटही होऊ शकतं ना, जर तो माझ्यासारखा सुंदर झाला आणि तुमच्यासारखा जर हुशार झाला तर काय करायचं. मग ते अजून थोडंसं त्याच्यामध्ये काय म्हणता येईल की ह्युमर ॲड केला आणि ते थोडं जाऊन सांगितलं की स्वामीजी तुम्ही माझ्यासोबत, देवीजी तुम्ही माझ्यासोबत लग्न करणार, त्यानंतर आपलं नेक्स्ट जनरेशन येणार आणि त्याच्यामध्ये ही प्रोबॅबिलिटी 50%च आहे की तो किती चांगला देखणं आणि किती हुशार होऊ शकतो. पण त्याच ठिकाणी जर असं केलं की तुम्ही मला आत्ता ह्या क्षणापासून तुमचा मुलगा बनवा जेणेकरून तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, त्यांच्या जीवनीमधून आपण जो तिसरा शब्द शिकलो किंवा तिसरं जे लक्ष शिकलो ते म्हणजे काय की आपण आपल्या शब्दांवरती किती प्रगल्भ आणि किती फोकस राहिलं पाहिजे, दिलेले शब्द कसे पाळले पाहिजे. म्हणूनच म्हणतोय मित्रांनो, एवढे जे महापुरुष आहेत ह्या महापुरुषांच्या जीवनाकडे बघण्याचा जे आपला दृष्टिकोन आहे तो जर आपण बदलला तर म्हणतात ना मराठीमध्ये, जशी तुमची दृष्टी असेल तशी सृष्टी दिसेल. म्हणजे तुम्ही जर तुमचा बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर त्या महापुरुषांच्या जीवनामधून अशा बऱ्याचशा गोष्टी आपण शिकू शकतो. आणि अगोदरच मी सांगितलं की अशा बऱ्याचशा महापुरुषांवरती आपण व्हिडिओ बघितलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता आणि तो आमचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. शेवटी एवढंच म्हणेन की आजच्या या मंगलदिनी कमीत कमी ह्या 3 गोष्टीपासून आपण सुरुवात करूया की आपण जे बऱ्याचशा गोष्टी करताना घाबरतो ते घाबरायचं पहिल्यांदा बंद करूया. स्वतःवरती जो विश्वास आहे तो ढळून न देता आपलं जे काही काम आहे ते करायला सुरुवात करूया आणि आपण जे दिलेले शब्द आहेत ते पाळण्याचा आपण काटेकोरपणे प्रयत्न करूया. शेवटी कसं असतं मित्रांनो, माझ्याकडं पंथीही आहे, वातही आहे, बरोबर. त्यानंतर माझ्याकडं तेलही आहे. मग ह्या मला पंथी लावण्यासाठी जे ठिणगी लागते किंवा जी आग लागते ती जर माझ्यापाशी नसेल तर ती माझ्याकडं पंथी असून वात असून तेल असून काय फायदा होणार आहे का? काहीच नाही होणार. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे की आपल्या स्वतःवरती विश्वासाची जी ठिणगी आहे, म्हणजे माझ्याकडे सगळं आहे, आयडियाज आहेत, प्लॅन्स आहेत, त्यानंतर रिसोर्सेस आहेत, पण ते सगळं तडीस नेण्यासाठी जी ठिणगी लागते ती ठिणगी म्हणजे कोणती, ती स्वतःवरती असणारा प्रगल्भ विश्वास. अशा करतो की ह्या 3 गोष्टी तुम्ही आत्मसात करा आणि आपल्या आयुष्यामध्ये जे इच्छित यश तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्याच्या अगदी शिखरावरती तुम्ही जाऊन पोहोचा. शेवटी परत एकदा जो युथ डे आहे त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि बाकी असे बरेचसे, आता नुकताच आपण काय करतो की बरेचसे ट्रेलर वगैरे बघतो. आता नुकताच KGF चॅप्टर 2चा ट्रेलर आपण बघितला आणि एका दिवसामध्ये आपण त्याला किती दिले की 100 मिलियन व्ह्यूज दिले. ते चुकीचं आहे वगैरे अजिबात म्हणायचं नाही आम्हाला, ते तुमचा चॉईस आहे. त्यासोबतच असे जे आपले महापुरुष आहेत त्यांच्याबद्दलचं जे नॉलेज आहे बऱ्यापैकी प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते पोहोचण्यामध्ये तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय करा की हा जो व्हिडिओ आहे तो लाईक करा आणि शेअर करून आपल्या प्रत्येकानं प्रत्येक यूथकडे पोहोचवा. आता हा यूथपर्यंत का पोहोचवायचं आहे तर आपल्या भारताची जर पॉप्युलेशन बघितली तर पकडून चला की 125 कोटी आहे.
त्याच्या जवळपास 65% जे लोक आहेत ते म्हणजे तरुण आहेत किंवा युवक आहेत. जर मला सांगा मित्रांनो, या प्रत्येक युवकानं ठरवलं की मी माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये दररोज एकच पाऊल पुढे जातोय, तरी आपला जो देश आहे हा दररोज जवळपास 83 कोटी पावलं पुढे गेलेला असेल. एका दिवसामध्ये 83 कोटी पावलं आपण पुढे जातोय आपल्या देशाला. तर तुम्ही विचार करा, एका आठवड्यामध्ये आपण किती पुढे जाऊ, एका महिन्यामध्ये किती जाऊ, एका वर्षामध्ये किती, 5 वर्षामध्ये किती आणि 10 वर्षामध्ये किती. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला ह्या महापुरुषांकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. आशा करतो की तुम्ही आम्हाला ह्या गोष्टीमध्ये मदत कराल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कसा पोहोचवू शकता तुम्ही? फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे किंवा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे मीडियम्स माहीत आहेत, ह्या प्रत्येक मीडियममधून हा व्हिडिओ इतका शेअर करा की प्रत्येक तरुणाच्या ठिकाणी तो जो मोबाईल बघतोय त्या ठिकाणी त्याला हा व्हिडिओ दिसला पाहिजे आणि त्याचं आयुष्य थोडं जरी बदललं तर मित्रांनो, तुमचं ते जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपल्या देशाच्या डेव्हलपमेंटमध्ये गणलं जाऊ शकतं. आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा आणि खाली कमेंट करूनही आम्हाला सांगा. आणि अजून जर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे नवनवीन आपले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहता येईल. शेवटी एवढंच नाही, लेट्स नॉट वेट फॉर द चेंज, लेट्स बी द चेंज. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.